ओके, आता गिवन लिहायचं पहिल्यांदा. काय दिलंय बघा, की ॲज्युम दॅट अर्थ ॲज्युम टू बी स्फिअर इफ G5 इज व्हॅल्यू. काय दिलंय बघा, G5 इज व्हॅल्यू ॲट अँगल 30. आणि G कुठे दिलंय? ॲट इक्वेटर. आणि काय फाईन काय सांगितलंय? G मायनस G5 चं मॅग्निट्यूड. बरोबर? म्हणजे डिफरन्स फाईंड करायचा का नाही? मग सिंपल वे काय, त्याप्रमाणे लिहायचं. G ॲट इक्वेटर, यामध्ये दिलंय काय, G इज ॲट इक्वेटरला सिम्बॉल काय दिलाय? हे लक्षात ठेवा. बरोबर? अँड G ॲट 30 ला 5 दिलाय. बरोबर? आता मी लक्ष द्या. पहिल्यांदा मला G मायनस 5 फाइंड करायचंय. व्हॉट आय हॅव टू फाइंड? G मायनस G5. गॉट इट? म्हणून मी काय करवलंय बघा, लक्ष द्या. ओके, G ॲट इक्वेटरचा फॉर्म्युला आलोय. G ॲट इक्वेटर म्हणजेच G आहे का नाही? मग फॉर्म्युला मी लिहिला G ॲट S मायनस R ओमेगा स्क्वेअर. एव्हरीवन, इज इट क्लिअर? कारण आपल्या प्रॉब्लेम मध्ये G इक्विटल G म्हटलंय, सिम्बॉल आपला चेंज झाला फॉर्म्युला. म्हणून आपण फॉर्म्युला मध्ये काय, G मायनस R ओमेगा स्क्वेअर आहे ना, त्याला G ला काय म्हटलं? G सरफेस. मग मला सांगा G5 काय येणार? G सरफेस हा मायनस R ओमेगा स्क्वेअर इंटू व्हॉट? कॉस स्क्वेअर फाय. इज इट राईट? बरोबर आहे ना? झाला प्रॉब्लेम सॉल्व. सिंपल मॅथ्स आहे. मायनस हे तर मायनस येत आहे, हे मायनस, हे काय येत आहे? प्लस. राईट? आणि त्यामुळे फक्त मॅग्निट्यूड विचारलं त्यांनी. सोपे नंतर करूया. G मायनस G5. मला सांगा GS कॅन्सल होईल की नाही? होणार. मग राहिलं काय? मायनस R ओमेगा स्क्वेअर मायनस बघा होतं काय बघा, प्लस R ओमेगा स्क्वेअर. कॅन्सल होईल काय? कॅन्सल होईल काय? नाही होणार. R ओमेगा स्क्वेअर कधी कधी कॅन्सल होते काय असं? हा, मग ते मॅच कसं मागतंय की यातला R ओमेगा स्क्वेअर काय होणार? कॉमन. राहिलं काय? -1 प्लस कॉस स्क्वेअर फाय. दिस इज मॅथ्स. कॅन्सल होत नाही ते. इंटू कॉस स्क्वेअर फाय म्हणून. R ओमेगा स्क्वेअर अलोन नाही आहे ते. मग व्हॅल्यू पुट केली मी. प्लस कॉस स्क्वेअर फाय. कॉस 30 ची व्हॅल्यू काय? -1 प्लस कॉस 30 चा स्क्वेअर. बरोबर? कॉस 30 हाऊ मच? काळजी घेतली जाते. दिली व्हॅल्यू किती दिले? कॉस 30 √3/2. तर कॉस स्क्वेअर 30 काय येणार? 3/4. व्हेरी नाईस. बरोबर? हा, मग इट इज -4 R ओमेगा स्क्वेअर. इट इज अ -4 प्लस 3/4. म्हणजे आन्सर काय आलं? -R ओमेगा स्क्वेअर बाय 4. अंडरस्टूड? आणि R ओमेगा स्क्वेअर म्हणजे ऑप्शन ए. पण मॉड विचारलंय त्यामुळे फक्त मॅग्निट्यूड लिहायचं. G मायनस G5 हाऊ मच? R ओमेगा स्क्वेअर बाय 4. अंडरस्टूड? इज इट क्लियर? हमें कैलकुलेशन का डाउट है? एस्पेशली